हॅलो नमस्कार मंडळी. आता आपण जाणार आहोत नेरूर गावच्या कलेश्वर मंदिरजवळ. महिलांची रसिके स्पर्धा आयोजित केलेली आहे, तर आपण तिथे जाणार आहोत. चला तर मग. तर आपण स्पर्धेकडे पोहोचलो आहे. मागे जो स्पर्धा चालू आहे, चला तर आपण स्पर्धा बघायला जाऊया. चलो. अतिशय सुंदर अशा प्रकारे चाललेला हा सामना ही स्पर्धा. त्यामध्ये दुसरे राऊंड आणि दुसरा सामना. याच्यामध्ये दोन्ही संघांसाठी सूचना आहे, एकच राऊंड होणार. त्या राऊंड मध्ये विजयी संघ आहे तो पुढे जाईल. शिटी वाजल्यानंतर आपण रस्सी खेचायची आहे. त्यानंतर माणकादेव, वागचौरी आणि लोकराजा या दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. आणि कोठारी ब्राह्मण हा संघ या ठिकाणी विजयी होतो. विजयी संघाचे या ठिकाणी अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये आपण सर्व महिला यांचं स्वागत करत आहे. आमच्या ताई रचना ताई पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे. सर्वांनी प्लीज टाळ्या वाजवा. त्यांचे खूप खूप आभार. गोंधळ संघ थोडा सैल सोडा. राजू गोंधळ संघ जरा लूज सोडा. दोन्ही संघ रेडी आहेत. शेतीकडे या ठिकाणी लक्ष द्या. लहान मंडळी आपण मागे राहायचंय. प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे. थोडस मागे उभं राहायचंय प्रेक्षकांनी. स्पर्धेमध्ये प्रयास होईल असं प्रेक्षकांनी प्लीज सहकार्य करा. त्यांचं प्रेक्षकांना मागे घ्या. प्रेक्षकांची अडचण नको. त्यांना विनंती आहे. अतिशय सुंदर आणि रंगतदार बहारदार अशा प्रकारचे सामने या ठिकाणी स्वामी समर्थ साई मंदिर आणि महालक्ष्मी गोंदिया या दोन्ही संघांमध्ये एक अतिशय अतिकटीचा सामना असं म्हटलं तर आणि या ठिकाणी स्वामी समर्थ साई मंदिर हा संघ विजय करतो. स्वामी समर्थ साई मंदिर आपल्याला शुभेच्छा आहेत. दोन्ही बाजूने सुट्टीकडे लक्ष द्या. मैदानाच्या मधोमध उभे राहा. दोन्ही संघ मैदानाच्या मधोमध उभे राहा. दोन्ही पंच
खेळाडू रेडी आहेत का दोन्ही पंच शेट्टीकडे लक्ष द्या. सामना सुरू होते. त्या ठिकाणी स्पर्धा महिलांसाठी या ग्रुपने आयोजित केल्या. त्या ग्रुपचं विशेष करून आभार व्यक्त करतो आणि सेमीफायनलचा पहिला राऊंड सुरू होतो. दोन्ही संघ रेडी आहेत. शेट्टीकडे लक्ष द्या. पंच या ठिकाणी संघ रेडी असल्याची सूचना द्या. शेट्टीकडे लक्ष द्या. दोन्ही संघांनी शिट्टी वाजल्यानंतर आपण रस्सी ओढायची आहे आणि एकच राऊंड आहे. जो विन होईल तो पुढे जाईल. दुसरा सामना कुठारे ब्राह्मण आणि शिवशक्ती ग्रुप दोन्ही संघाचे खेळाडू आपण उपस्थित राहायचं आहे. स्पर्धकांनी आपला जीव सामावून घ्यायचा आहे. प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे. प्रोत्साहन द्यायचं. प्रेक्षकांनी प्रोत्साहन द्यायचं. माणका देऊ संघाला माणका देऊ नारी शक्ती ग्रुप या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि फायनलसाठी शिवशक्ती ग्रुप आपण रेडी आहात. तुमचं कोठारे ब्राह्मण आपण रेडी आहात. दोन्ही संघांनी राजा उचलून घ्या. पंचांनी दोन्ही संघ रेडी आहात का सूचना करा. दोन्ही संघ रेडी आहेत. पंच दोन्ही संघांनी लक्ष द्या. शेट्टीकडे लक्ष द्या. एकच राऊंड होईल. त्या राऊंड मध्ये जो संघ विजयी होईल तो पुढील राऊंड साठी जाईल. आणि आयोजकांकडून आपल्याला विशेष सूचना आहे. आपली तब्येत सांभाळूनच हा खेळ खेळायचा आहे. त्या ठिकाणी सामना चालू होतो. लक्ष द्या शेट्टीकडे. आनंद वाटला प्रेक्षकांनी बाजूला राहा. सुंदर अशा प्रकारचे प्रदर्शन या सामन्या दरम्यान दोन्ही संघांमध्ये आपल्याला दिसलं. काळजीपूर्वक खेळा. स्वतःला त्रास होईल असं काही खेळू नका. एक आनंद घ्या. स्पर्धकांना प्रोत्साहन करा. प्रेक्षकांनी
चांगला प्रतिसाद सर्व महिलांचे खूप आभार. सहकार्य करायचं, कृपया पाठी उभे राहा. सगळ्यांनी मागे उभे राहा, कृपया सहकार्य करा. सहकार्य करा. सांभाळून घ्या. सगळ्यांनी सामावून घ्या. काळजी घ्या. प्रेक्षक थोडं मागे राहा. प्रेक्षकांनी थोडं मागे करा. उद्या दिवशी येणं. प्रेक्षक मागे राहा. अगदी सेमीफायनलचा जसा सामना असतो असा रंगत सामना त्या ठिकाणी बघायला मिळतो प्रेक्षकांना. प्रोत्साहन द्या. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर. मस्त खेळले. तारेने ग्रुप खूप सुंदर तारेने संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. काही प्रॅक्टिस नसताना खूप चांगलं फायनल साठी जाईल. त्यानंतर शिवशक्ती संजय बाय शिवशक्ती ना बाय कोणाला शिवशक्ती ग्रुप जो बाय मिळालेला आहे आणि फायनल साठी गेलेला आहे त्याने रेडी राहायचं आहे. रोज उचलून घ्या. पांढऱ्या लाईन मध्ये पकडायचं आहे बघा. पुढे पुढे पांढऱ्या पट्टीला पकडायचं की हा जो पूर्ण सामना झाला स्पर्धा झाली ही स्पर्धा फक्त आणि फक्त महिलांच्या मनोरंजनासाठी त्यांना एक विशिष्ट स्टेज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिला आपण बघतो विशेष करून कुठल्या स्पर्धेमध्ये सहभागी होत नसतात. महिलांसाठी फक्त फुगडी स्पर्धा असतात किंवा जे घराच्या आतमध्ये काही कार्यक्रम होतात त्याच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये विशेष करून गणपती उत्सवात आपण मला विनंती आहे कृपया मैदानाच्या पाठी उभं राहायचंय. कृपया सहकार्य करा. प्रेक्षकांनी मागे उभं राहायचं. कृपया ग्राउंड मध्ये येऊ नका. प्रेक्षकांनी मागे उभं राहायचं. आतापर्यंत जे सहकार्य केलं शेवटचं फायनल राऊंड आहे. सहकार्य करायचं. प्रोत्साहन द्या. मागे उभं राहून प्रोत्साहन द्या. मागे उभं राहून प्रोत्साहन द्या. तुम्ही या बाजूला या. शिक्षकाचं लक्ष द्या. शिवशक्ती नेरून आपण जरा सेल सोडा. राजू थोडासा राजू सेल सोडा. साईड पंच यांची सूचना आल्याशिवाय हा सामना सुरू होणार नाही. प्रेक्षकांनी आतापर्यंत जे सहकार्य केलंय तसंच शेवटचा आता फायनल राऊंड आहे तसंच सहकार्य करायचं. सर्वांनी मागे फायनल मधील शेवटचं राऊंड या ठिकाणी होतं. नारीशक्ती मानकादेवी आणि शिवशक्ती नेरूर या दोन्ही संघांमध्ये शिक्षकांनी लक्ष द्या. सामना चालू होतो. प्रोत्साहन द्या. प्रेक्षकांनी प्रोत्साहन द्या. प्रोत्साहन द्या. प्रेक्षकांनी सहकार्य करायचं.
अशा प्रकारे या ठिकाणी शिवशक्ती नेरळ हा संघ फायनल विजेता होतो. शेवटच्या राऊंड मध्ये विजेता संघ ठरतो आणि प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरतो तो शिवशक्ती नेरळ आणि 2 नंबरचे पारितोषिक जाते नारी शक्ती मालकादेवी संघाला. सर्व प्रेक्षक त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व जे संघ उपस्थित झाले त्या सर्व संघांचे